महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी बजावला मतदानाचा पवित्र हक्क। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज साताऱ्यात सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये सुरू झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील आपल्या कुटुंबियांच्या समवेत मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे। तर साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिक देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करू लागले आहेत। त्यामुळे मतदान केंद्राबाहेर आता मतदारांच्या रांगा वाढताना दिसू लागल्या आहेत। साताऱ्यात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांनी गर्दी सुरू केली आहे। सध्या साताराचा पारा चांगलाच चढला असून कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठीच नागरिक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करू लागले आहेत। सातारा जिल्हा प्रशासनाने देखील नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी सुसज्ज व्यवस्था केल्या आहेत। त्यामुळे सध्या जरी साताऱ्यात सगळीत आणि शांततेत मतदान पार पडत आहे। काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असे माझे नेते आणि पक्षाचे सर्व प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठाव आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा माझा विश्वास आहे। लोकांना काय आवाहन कराल? लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं। सर्वांना मी विनंती करेन, उन्हाचा कडाका आहे तरी पण सर्वांनी मतदानात हक्क बजवा। लोकशाही जिवंत ठेवायची आहे। लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आपण कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा। मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता ही निश्चितपणाने या लोकशाहीचं मतदानाचा हक्क बजावते अशी मला खात्री आहे। सर, पहिले जे 2 टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले। सातारकरांबद्दल काय विश्वास आहे? प्रचाराच्या मध्ये आज मुद्दा घेतला होता की मागच्या 2 टप्प्यामध्ये जे काय 50% वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल, परंतु मी प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यातल्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची मी विनंती करतो। खूप आशादायी वातावरण आहे आणि मतदारांकडून खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच ते जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करतील आणि मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे। कारण मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य सातारकर चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दिशेने करतील अशी अपेक्षा आणि खात्री आहे। धन्यवाद।